हाँ काजल बोल ना. हॅलो 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 काजल. हॅलो अगं आवाज येत आहे का तुला? हॅलो. हां 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 आवाज येत आहे ना, बोल ना. काय म्हणते? अगं बाई तू अजून गेलीस नाही का ड्युटीवर? अगं जा की. अगं नवीन बॉस आले म्हटलं, जा पटकन जा. वेळ होत आहे, लेट झालं तुला. किती लेट झालं बापरे. तू परवा दिवशी बोलले खाते नवीन बॉसच्या हातची आता. हो मला माहिती आहे नवीन बॉस येणार आहे. तू तू येत नाही का आज? का बरं गं? तू चल ना. अगं तेजस्विनी, तुला दिसून नाही आलं का? माझी तब्येत बरोबर नाहीये ना. ताप आली मला, सर्दी खोकला डोकंदुखी अंगदुखी. मी सुट्टीवर आहे आज, निघायला सुट्टी टाकली होती. तू तरी जा मग, दोघी पण सुट्टीवर. पटकन जा तेजस्विनी. अरे बापरे यार काजल, तब्येत माझी पण ठीक नाही आहे ग. मला पण खूप खोकला आहे, सर्दी आहे. मी काय करू, मला तर जावंच लागते. तू तरी कारण सुट्टीला सुट्टी मिळते, मला तर सुट्टी पण नाही मिळत. अगं तू न्यू आहे सध्या माझी माय. जा पटकन बाई, मलाच भीती वाटत आहे नवीन सरची. जा पटकन. माझं तर काही विचार केलाच नाहीत म्हणा सर. विचार तर सांगून देशील ती आजारी आहे म्हणावं. अगं पण ठीक आहे. कोण आहेत नवीन सर? काही अडनाव वगैरे, काही नाव? जेंट्स आहे लेडीज आहे? अगं सर म्हणताय ना मी तुला, जेंट्सच आहे. फक्त एवढं माहीत झालं जेंट्स आहेत. बाकी लेडी हे अडनाव वगैरे नाही माहीत मला, काय आहे काय नाही. तर ते सरप्राईज आहे आपल्यासाठी, तिथे गेल्यावरच समजणार आहे. ओ माय गॉड. पहिल्या सरांसोबत तर थोडंसं माझं वाद झाले होते. माझ्या नवीन सरांसोबत मला छान राहायचं आहे, त्यांचं मन जिंकायचं आहे मला. म्हणजे मला पण लवकर प्रमोशन मिळेल. मी असं करू का, त्यांना बुके वगैरे घेऊन जाऊ का? बुके जा बाई मग घेऊन. पण नाही राहू दे, अजून लेट करशील बुके घेण्यात तू. राहू दे, तशीच जा बाबा, तशीच जा. त्यांना आवडते नाही आवडत बुके दिलेला. ऐक, तशीच जा ग बाई जा. तू मस्त झोपा काढते वाटते ना. जांभड्यावर जांभड्या जांभड्यावर जांभड्या देऊन राहिली. आणि आम्हाला ड्युटीवर जावं लागते बाबा. आता तू फोन ठेवशील तेव्हा जाईल मी. ठेव आता फोन. ओके ओके जा. ए मम्मी मम्मी, ए मम्मी. काय हो? बाप्पा बाप्पा, कुठे चालली होती सूटबूट घालून? अगं मम्मी कुठं म्हणजे काय, मी ड्युटीला चालली, ऑफिसला चालली मी. काय मम्मी एवढा छान मी ड्रेस घातला, तुला कौतुक नाही तुझ्या पोरीचं? बघ किती छान युनिफॉर्म आहे घेतला मी. आणि तू म्हणते कुठं चालली व माय? हा मला नाही आहे मोठेपणाची. अरे हे बाय, आज लोक तर गेले हा असे कपडे घालून. आज कोण चालले? अगं मम्मी माझ्याकडे नव्हते असे कपडे, आमच्या ऑफिसचे हेच कपडे आहेत. माझ्याकडे नव्हते म्हणून मी आता घेतले. कपडे धुतले की नाही तशीच पोहून राहिली. काय मम्मी तुझी भाषा? अगं मम्मी मी कपडे वगैरे धुतले, भांडे घासले, आता चालली. हो चालली म्हणते माझी भाषा शिकलेली. आणि का लवकर चालली तू आज? 10 वाजता टाईम आहे होती. अर्धा घंटा पहिले चालली. अगं मम्मी आमची नवीन सर येणार आहे म्हणून आम्हाला लवकर जायचं आहे. लेट होईल ना मला, आधीच तर लेट झालं काजलसोबत बोलत बसली तर म्हणून. ती गेली का रे काजल? अगं नाही ना मम्मी, ती नाही गेली, तिला बरं नाही वाटत आहे. ती नाही गेली, तू काय चालली? तू काय चालली एकटी पोची? काही त्याला का ते राहते, ते सांग सांग बरं राहते एकटी एक सोबती. ती राह घरीच. अगं मम्मी काय शाळा आहे का मम्मी? गेलं गेलं नाही गेलं, शाळेत रेग्युलर जावं लागते. अगं ही माझी ड्युटी आहे. आणि असं नवीन बॉस येणार आहे, आज तर मी येऊ शकत नाही घरी काही केलं तरी. किती लोड आहे कामाचा तुला काय माहित आहे? खूप लोड आहे आम्हाला कामाचा. आणि मला तर लवकर जायचं आहे आज. तू पण ना असा लोड घेतल्यापेक्षा घरचा लोड घेतला तर सुट्टी असती आज. हात मग लोड होती. 5,000 कामावून जवानाचा हवाच काय मारतं. कपडे 2,000 घेऊन घेतले, 2च्या वर दिसू राहिले मला ते. त्या कामाची ड्युटी. अगं मम्मी सुरुवात आहे माझी. बरं ओके बाय, चल येते मी. जाय लवकर येतं फक्त काय. हां अगं बाई जाईल तर येईल ना परत. जाते मी आता, बाय. बापरे, मी आहे कमी सर? यस कमिंग. किशोरजी तुम्ही? तेजस्विनी इथं कशी काय?
अच्छा म्हणजे जॉब करून राहिली. अच्छा इतकी मोकाटपणा करून राहिली, इतकी मनानं करून राहिली, अजूनची अकाउंट गेली नाही. किशोरजी तुम्ही तुम्ही आले इथे. इथं तुमचं म्हणजे तुम्ही जॉबवर लागले किशोरजी? तुम्हाला परत नोकरी लागली? इथं इथं लागली का दारव्याला? एक्सक्यूज मी मिस, नाव काय आपलं? किशोरजी असं काय करता? मी तुमची बायको तेजस्विनी. तुम्ही ओळखलं नाही का मला? व्हॉट? काय बोलून राहिले तुम्ही? बायको वगैरे? हे पहा, नाव काय आहे तुमचं? अहो किशोरजी माझं नाव तेजस्विनी आहे. अच्छा मिस तेजस्विनी, हे बघा, आजपासून मी इथं जॉईनिंग केलेली आहे. तर मला सर्व म्हणजे फाईल्स वगैरे कंप्लीट लागतील. तर ह्या फाईल्स मी तुमच्या त्या टेबलवर ठेवलेल्या आहेत. तर त्या पूर्ण कंप्लीट करून लागतील मला, समजलं ना? आणि हे बघा, मला नेहमी नेहमी किशोरजी किशोरजी करू नका. माझं नाव जरी किशोर असलं तर इथे मला तुम्ही सर म्हणूनच बोला, ओके? अहो किशोरजी म्हणजे सॉरी सर. म्हणजे बरोबर आहे तुमचं. आपलं नवरा बायकोचं नातं हे घरी. इथे तर आपलं म्हणजे बॉस एम्प्लॉईचं नातं आहे. बरोबर आहे तुमचं. हे पहा तेजस्विनी, तुला अजून स्पष्ट शब्दात सांगत आहे, तुझं आणि माझं नातं नवरा बायकोचं होतं, पण आता नाहीये. ज्या दिवशी तू माझं घर सोडलं, माझ्या घराच्या बाहेर पाय टाकला, त्याच दिवशी तुझं आणि माझं नातं संपलं. तो माझा भूतकाळ होता, ते माझ्या लाईफमधलं एक कटू सत्य होतं आणि माझा पास्ट होता. आणि पास्टमध्ये जगायला मला आवडत नाही. मी प्रेझेंटमध्ये जगतो आणि फ्युचरची प्लॅनिंग करतो, फ्युचरचा विचार करतो, समजलं ना? प्लीज मला नेहमी नेहमी किशोरजी किशोरजी म्हणू नको, ओके? आणि मला कोणत्याच प्रकारचं नातं लावायचा प्रयत्न करू नको. तू माझी बायको होती, आता तू माझी बायको नाही आहे. पण किशोरजी किशोरजी माझं ऐकून तर घ्या. हे पहा मॅडम, तुम्ही येऊ शकता प्लीज. बापा त्या पोरीला फोन लावून पाना, अजून नाही आली ना पोरगी घरी. काय बापा जवान पोरगी हे. तुम्ही लॉजीवर लक्ष देऊन राहिले बरं पोरीवर. पाना किती वाजले, सकाळून बी लवकर गेली, आता बी उशीर झाला तिले. ही नवा येऊन जाईन, एवढं काय आहे, रोजच काम आहे तिचं. नाही ना बापा, आज लय उशीर झाला. बरं कोणता नवीन साहेब येऊन राहिला म्हणे, लय उशीर केला बापा आजीनं. उड बापा, त्याला तिला चांगली सटकच काढतो मी आता. तिला जाऊ देत नाही मी आता. नवीनच लागलं हे. हे पा, तुम्ही तिला मना केला की जातच नाही ड्युटीवरती. तुम्ही तिला होकार दिला ना म्हणून तेवढी शफारली. तिचा फोन बंद आहे, म्हणजे बंद नाही आहे, लागून दिरायला. काय फोन बंद आहे? लागून राहिला का बंद आहे? मला तुम्ही सांगितलं कोण नाही? तू अशी फालतूची चिंता करतो म्हणून तुला सांगितलं नाही. काही होत नाही तिथे. ती का लहान आहे काय पार्वती? लग्न होईल आहे तिचं. म्हणून चिंता लागते बाबा. काय करा बाबा, मला समजच नाही राहिलो. मम्मी पप्पा मम्मी आली का बाई? ते वाटच पोरायला तुम्ही आज खूप उशीर केला. का व? इतका टाइम कसा काय झाला तुले? सकाळून बी लवकर गेली, आता बी उशीर आली. इतका टाइम कसा काय झाला? अगं मम्मी तुला काय सांगू, तुला म्हटलं मी नवीन बॉस येणार आहे म्हणून. तर ती नवीन बॉस तुला माहित आहे काय कोण आहे? तर कोण आहे? कोण आहे नवीन बॉस? कोण आहे? अगं मम्मी आमचे नवीन बॉस किशोरजी आहेत. काय किशोरजी? जवळबा आहे ते नवीन साहेब, जवळबा आहेत. हो मम्मी, आमचे नवीन सर किशोरजी आहेत. अरे वा, चांगला आहे मग बाई. जवळ पोरी नोकरी लागली, डबल लागली, आपल्या दाव्यात लागली. चांगलं आहे, चांगलं आहे. बोलली मग तू जवळ पासून का बोलली? आता काय सांगू माझ्या मम्मी पप्पाले, की किशोरजी ॲटिट्यूड दाखवून राहिली, माझ्याशी बोलून नाही राहिले. काय सांगू आता यांना. हे पाय पोरी, चांगलं झालं देव पावला तुले. ते नशीब की जवळ बोले आता आपल्या गावातच नोकरी लागून गेली. आता काही टेन्शन नाही मले. आता काही टेन्शन नाही. आता जाय तर नोकरीवर जाय. पाहिलं होतं जिसीबीचे बाबा, आता काही टेन्शन नाही आहे. आता जवळ बोल नोकरी, एकाच ऑफिसात नोकरी आहे. आता काही टेन्शन नाही. आता चांगलं होईल सगळं, आहे की नाही? हो हो पार्वती, चांगलंच होती, सगळं चांगलं होती. आता तू पाहता सगळं चांगलं होती. मी म्हटलं होतं की तुला चांगलंच होते म्हणून. हो 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 ना, चांगलंच होते. आता काय म्हणत हो जवळ बा, काय म्हणत? तू बोलली का जवळ संग? मी हो बोलली ना, मी बोलली.
चाल बाई दिवस पावला आता पोरी हा आता जाता तू ड्युटीवर रोज होय जवळ पाले घरी घेऊन यायचं ना हा आणि फोन लाव ना जवळ पाले म्हणा इकडेच या ना म्हणा इकडेच जेवा ना म्हणा कुठे जेवू राहिले ते कुठे काय बाहेरचं खात असतील इकडेच जेवा म्हणा इकडेच या म्हणा इकडेच राहून जा म्हणा नाही मम्मी ती येणार नाही तुला माहिती आहे ते कसे स्वाभिमानी आहे येणार नाही मी लावतो फोन मी लावतो जवळ बोले चांगला स्वयंपाक करतो मी जवळ बोलची वेळेला लावतो हो तुम्ही फोन करा मी स्वयंपाक करून ठेवतो आता करता कसं कोण करता बापरे आता मम्मी पप्पा फोन करतात वाटते किशोरजीला किशोरजी मम्मी पप्पासोबद्दल वाईट बोलले तर कसं करू नाही पप्पा आता नका करू सकाळी कर जा नाही तर मी सांगून देईन नाही व ते बाबाला फोनवर बोलू दे ना नाही तू सांगजो ते बाबाई बोलतील हो बाई सकाळीच करतो मी फोन सकाळीच करतो